आज इकडे शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं। आज साईबाबांचरणी मी हीच प्रार्थना केली आहे की या राज्याला एक चांगलं सक्षम जे सरकार प्राप्त झालेलं आहे त्यातून या राज्याची चांगली सेवा करण्याची बुद्धी सगळ्यांनाच प्राप्त हो आणि या राज्याचं कल्याण हो, बळीराजाचं कल्याण हो, गोरगरीब कामगार मजुरांचं कल्याण हो आणि या राज्यातील तमाम जनतेला चांगलं आयुष्य लाभो अशी साईबाबांचरणी मी प्रार्थना केली। सरकार जरी बनतंय मात्र तारीख निश्चित नाही आहे, कधीपर्यंत सरकार स्थापन? मला वाटतं 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल। राज्यामध्ये 22 ठिकाणी फेरमत मोजणीची मागणी उमेदवारांनी केली, कसं? नाही, हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि नियमाप्रमाणे त्याच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल। ज्या पद्धतीने विरोधक जे आहेत ईव्हीएमवरती आता शंका उपस्थित करतात, ईव्हीएमचा मुद्दा पुढे केला, किती रास्त वाटतं? नाही, आता रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे। लोकसभेला ह्याच EVM प्रोसेसमधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला ह्याच विरोधकांनी इलेक्शन कमिशनचं कौतुक केलेलं आहे। ज्या ज्या वेळेला कुठचीही संस्था ह्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा जेव्हा जेव्हा ह्यांच्या इच्छेविरुद्ध एखादी घटना घडते त्यावेळेला संबंधित संस्थेला दोषी ठरवणं हे ह्यांचं नेहमीचंच हा प्रकार राहिलेला आहे। आपण बघितलं असेल सर्वोच्च न्यायालयावरती पण ह्या लोकांनी टीका केल्या, स्पीकर अध्यक्षांवरती पण टीका केल्या, इलेक्शन कमिशनवरती पण टीका केल्या। त्यामुळे कुठच्याही संविधानिक संस्थेवरती ह्यांचा विश्वास नाही आहे। यातून संविधानाबद्दल ह्यांच्या मनात किती आदर आहे हे दिसून येतं। स्पष्ट बहुमत असताना देखील सरकार स्थापन होत नाहीये, हे अशोभनीय आहे राज्यासाठी, असं शरद पवार. सरकार स्थापन होत नाही असं कोण म्हणतं? शरद पवार. आता शरद पवार साहेबांना आता मी काय सांगायची गरज नाही। 2004 किती दिवस लागले सरकार स्थापन व्हायला, क्लिअर मेजॉरिटी प्राप्त झाल्यानंतरही, आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत। परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार स्थापन होत असताना सगळ्यांना जे समविचारी पक्ष आमच्यासोबत आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून एक स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे। आणि मला वाटतं 2, 5, 6 दिवसांनी एवढा काय मोठा फरक पडत नाही आणि मला वाटतं 5-6 दिवस जरी गेले तरीही एक चांगलं शाश्वत आणि मजबूत सरकार या राज्याला देणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे योग्य वेळेला सरकार स्थापन होईल। जितेंद्र आव्हाड म्हणताय की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मी राजीनामा देतो। एकदा निवडून आल्यानंतर अशा प्रकारे आव्हान करणं कितपत योग्य वाटतं? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही आणि संविधानिकरित्या जे काम होतं त्यावरही यांचा विश्वास नाही। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना विचारा की सुप्रिया सुळे पण राजीनामा देणार आहेत का? बारामतीत निवडून जेव्हा आले लोकसभेला तेव्हा का नाही त्यांचं इथलं मी राजीनामा देते आणि मला तुम्ही बॅलेटवरती मतदान घ्या, बॅलेट पेपरवर। त्यामुळे हे सगळा रडीचा डाव आहे आणि राज्यातली जनता ही सुज्ञ आहे। त्यामुळे अशा सगळ्या रडीच्या डावाला काय ते विश्वास ठेवणार नाही। एकनाथ शिंदे गावाला गेलेत की ते मोठा निर्णय घेतात असं आणि गृहमंत्रीपद मिळावं अशी देखील एकनाथ शिंदेची मागणी आहे। नाही असेल, पण मला या विषयातली काय पूर्ण माहिती नाही आहे। परंतु जो निर्णय होईल तो युतीतील सर्व नेते, आमचे वरिष्ठ नेते, आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील। महाराष्ट्र विधानसभेत कदाचित पहिल्यांदाच अशी परिस्थिती आली आहे की विरोधी पक्षनेता कदाचित नसणार आहे विधानसभेमध्ये, कसं बघताय साहेब? या संदर्भात काही नियम आहेत, काही ॲक्टमध्ये तरतुदी आहेत, त्याचप्रमाणे काही पायंड्या आहेत, त्या सगळ्याच्या अनुसार योग्य निर्णय होईल योग्य वेळेला। एकनाथजी शिंदे आणि अजित पवार जे आहे यांच्यामध्ये दुसऱ्या नंबरवरून रस्तिकेत सुरू असल्याचं बघायला मिळतं। हे बघा, पहिला, दुसरा, तिसरा नंबर असं काही नसतं। सरकार हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीच्या सिद्धांतावरती काम करत असतं। सरकारमध्ये सगळं मंत्रिमंडळ हे घेतलेल्या निर्णयासाठी जबाबदार असतं आणि त्यामुळे मला वाटत नाही हे याच्यात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरचा कुठच्याही प्रकारची शर्यत आहे। संजय राऊत म्हणतायत की भाजप विषारी नाग आहे आणि तो डंक मारतोय। खरं तर आता उबाठा या पक्षाला विचार करायला पाहिजे त्यांच्या आस्तींमधला साप कोण आहे ते। त्यामुळे सर्वात जास्त विष या पक्षात कोणी पेरलं असेल तर ते कोण आहे हे उबाठामधल्या जुन्या जाणत्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे। मेहरबानी म्हणून 2.5 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केला असं देखील म्हणतात।
आता द्राक्ष आंबट लागण्याची गोष्ट आहे ही. स्वतःला बनता आलं नाही, जनतेने आपल्याला नाकारलं आहे, त्यामुळे काढण्याशिवाय दुसऱ्यांवरती आरोप आणि दोष काढायचे हा प्रकार संजय राऊतांचा जुना प्रकार आहे. काय अपेक्षित करता? बहुमताने आता सरकार आलेलं आहे, राज्यात पुढची दिशा काय राहील, काय अपेक्षित? हे सरकार मोठ्या विश्वासातून राज्याच्या जनतेने निवडून दिलेलं असणार आहे. भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व अशा जागा या राज्यातील जनतेने दिलेल्या आहेत. महायुतीला अभूतपूर्व संख्याबळ हे या राज्याच्या जनतेने दिलेलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात या राज्याला समृद्धी आणि भरभराटीचे दिवस हे सरकार, येणारं सरकार आणून देईल. तुमच्याच कार्यकाळामध्ये महायुती सरकार जे आहे दुसऱ्यांदा शपथविधी त्यांचा होणार. माझा कार्यकाळ हा पुढच्या विधानसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत असणार आहे. त्यानंतर जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी पार पाडेन. मंत्री तुम्हाला देखील मंत्रिपद मिळेल? जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी पार पाडेन, कारण माझ्या पक्षाने हे मला खूप काही दिलेलं आहे आणि न मागता दिलेलं आहे. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल ती मी पार पाडेन. दोन्ही पक्षाला गुंडाळून ठेवेन, विपक्षात सुद्धा असणार नाही, हद्दपार असतील. ज्या लोकांनी हे भाष्य केलं आहे, माझा त्यांना प्रामाणिक सल्ला आहे, त्यांनी सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांची चिंता न करता स्वतःच्या पक्षाची चिंता करावी. 44वरनं 15वर आले आहेत, 15वरनं 0वर जायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वतःची चिंता केली तर अधिक उपयोगी पडेल आपल्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.